गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुम्ही पण गणपतीची तयारी सुरू केली असेलच. मी सुद्धा चॉकलेट मोदक करायला सुरुवात केली आहे, म्हणजे गणपतीची तयारी सुरू झाली आहे. हे सगळे फ्लेवर चॉकलेट्स आहेत. ह्याच्यामध्ये मी आज डार्क चॉकलेट बरोबरती रोस्टेड आल्मंड वापरले आणि हे आहेत माझे पान मसाला फ्लेवरमध्ये. आणि माझ्याकडे चॉकलेटचं कलेक्शन काय काय आहे ते पण मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. माझ्याकडे आहे व्हाईट कंपाऊंड, ज्याच्याबरोबर मी आज पान मसाला चॉकलेट बनवलं आणि त्याच्यामध्ये डार्क कंपाऊंडचा सुद्धा वापर केलेला आहे. हे आहे डार्क कंपाऊंड. त्याबरोबर माझ्याकडे आहे मिल्क कंपाऊंड. त्यानंतर हे आहे पायनॅपल फ्लेवर, म्हणजे ह्याच्यामध्ये फ्लेवर, इसेन्स, कलर सर्व असतं. हे रेडीमेडच आपल्याला मिळतं, ह्याच्यामुळे काम खूप सोपं होतं. हे आहे माझ्याकडे स्ट्रॉबेरी कंपाऊंड. त्याच्यानंतर आहे ऑरेंज कंपाऊंड. नंतर आहे पिस्ता कंपाऊंड. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, सर्वांचं आवडतं मँगो कंपाऊंड. या सर्व कंपाऊंड चॉकलेट्स बरोबर मी आज चॉकलेट मोदक करणार आहे. जेवढं शक्य होईल तेवढे तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर करायचा नक्की प्रयत्न करीन. या फ्लेवर्स चॉकलेटची किंमत आहे साधारण 237. 500 ग्रॅमचं आहे हे. इथे बघू शकता 1 वर्षाची व्यवस्थित एक्सपायरी डेट 1 वर्षाचा आहे. आणि ह्याच्याबरोबर मोदक तयार करणं किंवा काम करणं खूपच सोपं होतं. ही सर्व फ्लेवर चॉकलेट्स मी ग्रँड रोडच्या आरिफ या दुकानातून घेतलेली आहेत. त्यांच्याकडे कलेक्शन खूप छान आहे आणि चॉकलेट आणि केकसाठी लागणारं मटेरियल त्यांच्याकडे खूप चांगल्या छान मिळतंय आणि रिझनेबल प्राइस आहे. हा आहे माझा चॉकलेट पान मसाला मोदक. ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा डार्क चॉकलेट या मोल्डमध्ये घालून घेतलं. ह्याचा शूट मला नाही करता आला, वेळ नव्हता तेवढा. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये या प्रकारचे स्टफिंग घातलं. ह्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनटचा वापर केला. त्याच्यानंतर पान मसाला क्रश वापरला आणि पान मसाल्याचंच गुलकंदही मिळतो. खूप छान आहे हा फ्लेवर. आणि ह्या सर्वांचं मिश्रण ह्याच्यामध्ये मी स्टफ केलं. त्याच्यानंतर व्हाईट चॉकलेट घातलं. 5 मिनिटं फ्रीजला सेट करून घेतलं चॉकलेट आणि माझा हा पान मसाला चॉकलेट मोदक तयार झाला. हा मोदक सर्वांना फार आवडतो. खूप छान लागतो फ्लेवर हा. हे मोदक पॅक कसे करायचे ते पण मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारचं मी आरिफ मधूनच हे पॅकिंगचं पेपर आणला होता. त्याच्यानंतर तयार मोदक आपण असा ठेवायचा आणि हा व्यवस्थित पॅक करायचा. चॉकलेट मोदक आहे, त्याला पाणी सुटू शकतं, त्यामुळे अशा प्रकारे हा पॅक करूनच आपण ठेवायचं. हे पॅक झाल्यानंतर हे चॉकलेट मोदक आपण बाहेर ठेवू शकतो, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. आणि आपण या मोदकामध्ये क्रश आणि गुलकंद वापरलेला आहे आणि ते ऑलरेडी बाहेर व्यवस्थित रूम टेम्परेचरला राहतं, काही होत नाही. त्याच्यामुळे आपण हे मोदक बाहेर ठेवू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, परत एकदा दाखवते. अशा प्रकारे आपल्याला हे मोदक सर्व पॅक करून घ्यायचे आहेत. मिल्क चॉकलेट मेल्ट करून घेतले. त्यानंतर या मोदकाच्या मोल्डमध्ये अर्ध भरून घेणार आहे मी. सर्व मोल्ड अर्धे भरून झाल्यानंतर ह्या बडीशेपचा वापर करणार आहे मी यामध्ये. बडीशेप व्यवस्थित घातल्यानंतर आपण हा मोल्ड चॉकलेटने भरून घेणार आहोत व्यवस्थित. चॉकलेट घातल्यानंतर टॅप करायचं आणि नेहमीप्रमाणे 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं. चॉकलेट व्यवस्थित सेट होईल आणि आपले मिल्क चॉकलेट विथ बडीशेप हे मोदक तयार होतील. मोदक डिमोल्ड केले आणि मिल्क चॉकलेट विथ बडीशेप हे मोदक तयार झाले.
व्हाईट चॉकलेट व्यवस्थित मेल्ट करून घेतलं. त्यानंतर मोदकचा साचा अर्धा भरून घेतला व्हाईट चॉकलेटने. इथे मी काही बदाम व्यवस्थित रोस्ट करून बारीक कट करून घेतलेले आहेत आणि त्याचा मी वापर या चॉकलेट मोदकमध्ये करणार आहे. चॉकलेटमध्ये ड्रायफ्रुट्स वापरताना ते व्यवस्थित गरम करून मगच वापरायचे, त्यामुळे आपली चॉकलेटची शेल्फ लाईफ वाढते. त्यानंतर मी आपला मोल्ड व्हाईट चॉकलेटने भरून घेतला. तयार झाले व्हाईट चॉकलेट मधले मोदक. चॉकलेट मोदक केले त्याचप्रमाणे मिल्क चॉकलेटही मी मेल्ट करून घेतलं. त्यामध्ये रोस्ट केलेले पिस्ता, बदाम या ड्रायफ्रुट्सचा वापर केला आणि मिल्क चॉकलेट विथ ड्रायफ्रुट्स हे मोदक तयार केले. बाकीच्या मोदकांप्रमाणेच हे सुद्धा पायनॅपल ड्रायफ्रुट्स मोदक मी तयार करून घेतले. ऑरेंज ड्रायफ्रुट्स मोदक सुद्धा तयार झाले. हे स्ट्रॉबेरी ड्रायफ्रुट्स मोदक. लास्ट बट नॉट द लीस्ट मिक्स फ्लेवरचे चॉकलेट मोदक. गणपती बाप्पा मोरया.